नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये। आज आपण सुकी गवारीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। गवारीची भाजी बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढई छान तापलेली आहे। आता यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये छोटा चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर एक छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं आणि मोहरी तेलामध्ये छान तडतडले की यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो एकत्र घालून घ्यायचे आहेत। याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं। त्यानंतर इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण बनवलेलं आहे। जाडसर असं बनवलेलं आहे। आता हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। 2 चमचे मी हे वाटण घातलेलं आहे। आता व्यवस्थित त्याला फिरवून घ्यायचं। हे छान असं तेलामध्ये फिरवून झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला सुद्धा घालून घ्यायचा आहे। परत एकदा हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता आपल्याला यामध्ये गवार टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी गवार घेतलेले आहेत। या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्याला अशा प्रकारे मी तोडून सुद्धा घेतलेला आहे। आता ह्या आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। सगळा मसाला याला लागला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे। तर मस्त असं फोडणीमध्ये गवार मिक्स झालेली आहे। आता आपण 5 ते 10 मिनिटं ही भाजी शिजू देणार आहोत। मस्त अशी भाजी शिजत आलेली आहे। यामध्ये मी 1 कप पाणी टाकलं होतं। तर मस्त अशी गवार आपली शिजत आहे। अजून आपण याला शिजवून घेऊया। याला व्यवस्थित कोरडं होऊ द्यायचं आहे। सुकी भाजी आपण बनवत आहोत तर हे सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी सुकी भाजी आपली झालेली आहे। गवार सुद्धा मस्त शिजलेली आहे। तर ही गवार आता खाण्यासाठी तयार आहे। तर तयार आहे मस्त आपली इथे गवारची सुकी भाजी। याला तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर मस्त खाऊ शकता, एन्जॉय करू शकता। तर नक्की अशी भाजी बनवून बघा। खूप मस्त टेस्ट येते आणि वेगळी चव लागते। यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घातलेलं आहे। त्यामुळे ही भाजी खायला खूप छान आणि टेस्टी लागते। तर नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।